चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आता आपण 10 प्रश्न दररोज घेतोय। आता हे 10 प्रश्न बघा, आजचे 10 प्रश्न काय असेल ते बघू। बघा काय पहिला प्रश्न काय आहे, एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती आपल्याला विचारला आहे। आता काय करायचं मित्रांनो, आता पहिले आपला 16 ने गुणायचं होतं, तर चुकून काय झालं 24 ने गुणून टाकले, तर गुणाकार पण 64 ने अधिक आलाय। काय करायचं, हा 24 मधून पहिले 16 वजा करायचे। आता सर मग आता किती वजा राहील, आता 4 मधून तर 6 जात नाही, मग सर 14 मधून 6 गेले तर किती, तर सर 8 उरतील, हा एक परत म्हणजे 0, म्हणजे 8 जास्त आहे या दोघांमधला फरक, बरोबर। आता 8 म्हणजे किती आहे सर, तर असंच तेच ठेवायचं आहे। मग हा 64 करायचं आहे आणि जे हे जास्त आहे त्याला आपण भागायचं। 8 8 सर तर 64, म्हणजे मग ती संख्या कोणती आहे, तर ती संख्या आहे मग सर 8। म्हणजे 8 ने जर 16 ला गुणलं आणि 8 ने जर 24 ने आपण गुणलं तर 64 अधिक होऊन जातं, म्हणजे ती संख्या आहे मग 8। ऑप्शन क्रमांक 4 मध्ये असेल आपलं उत्तर। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करायचं होतं। आता बघा, एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला विकत घेतले, ते विकल्यामुळे %8 नफा झाला आहे, तर कपाटाची विक्री किंमत आपल्याला विचारली आहे। आता काय झालं, लोखंडी कपाट कितीला घेतलं आहे, तर 1800ला घेतलं आहे, 1800ला विकत घेतलं आहे आणि विकल्यामुळे नफा किती झाला आहे, तर 8। आता विकल्यामुळे 8 झाला आहे, तर आपल्याला विचारलं आहे तर विक्री किंमत किती असेल। आता मला सांगा, हा 100 म्हणजे सर, हा 100 म्हणजे मग 1800 असेल ना, आणि 8 नफा झाला आहे म्हणजे 100 वरतीच 8 नफा झाला असेल। 108 आपल्याला काढायचं आहे आता, इथे फक्त आता गुणाकार टाका आणि हा 100 फक्त भागिले आडा, संपला विषय। याला फक्त मित्रांनो आता कटछाट करा, 1 0 2 0, हे 1 2 कॅन्सल। आता किती आहे सर, हे 108 आहे आणि हे 18 गुणिले आहे, ह्या दोघांचा गुणाकार करा। 18 8 सर तर 144 नसे, मग हा 4 इथे, मग आता हातच्या किती आहे, तर हातच्या 14। मग आता 18 जर आपण 0ला गुणलं तर उत्तर काय ते 0, मग हातच्या 14 आहे ना, 14 पण 1 4 घेणार, मग हातचा किती राहिला 1, 18 1 18, 18 आणि 1 तर 18 आणि 1 सर तर 19, म्हणजे ती विक्री किंमत किती आहे सर, तर विक्री किंमत आहे मित्रांनो 1944 आहे ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। तर अशा प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं, ठीक आहे। चला आता बघा, आता नेक्स्ट उदाहरण बघा। आता हा तिसरा प्रश्न बघा, आणि मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, गणितामध्ये क्वालिटी आहे। शेवटी जे एक्झाम्पल आहेत ते क्वालिटी एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण, तर त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। आता बघा, एक वस्तू 280 रुपयास विकल्यामुळे 20% काय होतं, तर तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आपल्याला विचारली आहे। आता एक वस्तू 280ला विकल्यामुळे तोटा होतोय ना, म्हणजे आपण जर तोटा 20% असेल तर 100 मधून 20 कॅन्सल करा, म्हणजे 80% असेल ही रक्कम मग, बरोबर। आता 80% म्हणजे किती आहे सर, 80% असेल 280, बरोबर। आता 100 म्हणजे किती, मग हा 100 म्हणजे किती, चला इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 80 फक्त भागिले आणा आणि करा फक्त आता कटछाट। आता बघा, हा 0 कॅन्सल, 4 दुनी सर तर 8, 4 7 28 सर। आता 2 1 2, 2 5 10, हा 0 उरला आहे ना, हा 0 उरून 7 5 सर तर 7 5 सर 35, आणि हा 0 इथे, म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे सर, मग त्या वस्तूची तर खरेदी किंमत आहे 350 रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 350 रुपये। तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं, ठीक आहे। जर मित्रांनो तुम्हाला मी जे शिकवतो जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे। कारण की तुम्ही जर व्हिडिओ जास्ती शेअर केला आहे, बघितलं आहे, तर मला पण असं वाटतं की व्हिडिओ जास्तीत जास्त बनवावा, की कोणाला तरी फायदा होतो आहे। जर व्हिडिओचा कोणाला फायदाच होत नसेल तर मग व्हिडिओ बनवून काही फायदा नाही, ठीक आहे। तर त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। चल आता बघा, आता काय, ने एक घड्याळ 540 रुपयास विकले तेव्हा 10% काय झाला, तर तोटा झाला। जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती,
तर त्यासाठी घड्याळ किती रुपयाला विकावे लागेल असेल त्याला, असा प्रश्न आहे. आता बघा अने काय केलं, 540ला विकल्यावरती 10% तोटा झाला. म्हणजे आता 100मधून 10% वजा करायचं म्हणजे राहिले किती, 90% ना. म्हणजे 90% ही किंमत आहे 540. आता काय म्हणतं आहे की जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती, नफा व्हावा इच्छा होती ना, जर नफा व्हावा इच्छा होती तर ती घड्याळ किती रुपयाला विकावे लागेल असा प्रश्न आहे. म्हणजे हा आता 20% नफा म्हणजे 100वरती 20 वाढावं लागेल आपल्याला. म्हणजे इथे फक्त 120 ठेवा आणि हा फक्त प्रश्नार्थक चिन्ह, संपला विषय. इथे फक्त मित्रांनो गुणाकार टाका आणि हा 90 फक्त भागीला आणा आणि आता फक्त याला मित्रांनो कटछाट करा. आता फक्त हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, 9 सक सर तर 54, 12 सकम तर सर हे 72 आणि हा 0 उरला ना, हा 0 इथे. म्हणजे त्याला 720 रुपयाला घड्याळ विकायला पाहिजे होती. 720 रुपयाला जर त्यांनी घड्याळ विकली असती तर त्याला 20% नफा झाला असता त्याच्या इच्छेप्रमाणे. आहे सर ऑप्शनमध्ये 720, तर हो सर 720 आहे, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, चला मित्रांनो आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा हा प्रश्न कसा सॉल्व करायचा. एची कार्यक्षमता बीपेक्षा दुप्पट आहे. जर दोघे मिळून हे काम 14 दिवसात पूर्ण करतात तर ए एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल असं आपल्याला विचारलं आहे. आता मला सांगा मित्रांनो, आता याच्यामध्ये एची कार्यक्षमता काय आहे. बघा ए म्हणजे 1 असेल तर हा बी एका असं 2 असेल ना, बरोबर. आता हा ए माना आणि हा बी माना याला. आता बघा मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सॉल्व कसं करायचं. आता हा आपल्याला छेद समान करायचं आहे तर आपण काय करणार, तर हे 2 घेणार छेद समान करण्यासाठी. मग 1ने मग इथं काय असेल, हा 2 असेल आणि इथं काय असेल मग 1 असेल. आता मग हा दुप्पट आहे ना, बघा हा दुप्पट आहे, मग याच्यापेक्षा हा दुप्पट काम करतो, बरोबर. म्हणजे काय असेल, हा 3 आणि 2 आहे. मग आता काय असेल 3 आणि 2. आता जर मित्रांनो यांनी जर सोबत काम केलं आहे तिघांनी तर किती, 14 दिवसात पूर्ण करू शकतात. मग इथे बस तेच करायचं आहे. मग इथे 14 ठेवा आणि याला सॉल्व करायचं आहे. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला एचं निघून जाते. आता येतं बघा, बे 7 14 7 त्रिक तर 21. मग ए एकटा किती दिवसात करतोय, ए एकटा करतोय 21 दिवसामध्ये करतोय. ते आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चला आता नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा गणित बघा. आता या गणितामध्ये बघा काय आहे. ए एक काम 10 दिवसात संपितो, ब तेच काम 20 दिवसात संपितो. जर अने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे. आता बघा अ एक काम किती दिवसात करतोय, अ एक काम 10 दिवसात करतोय. ब किती दिवसात करतोय, तर ब सर 20 दिवसात करतोय, बरोबर. एवढंच आहे ना. अ बघा 10 दिवसात करतोय आणि हा ब आहे, हा ब 20 दिवसात करतोय. आता अने काय केलं आहे, 3 दिवस काम केले व तो सोडून गेला. मग शिल्लक काम ब किती दिवसात करेल असा प्रश्न आहे. मग यांचा आता बघा हा अ आहे आणि हा ब आहे, बरोबर. आता याच्यामध्ये यांचा छेद समान करणार. छेद समान करण्यासाठी लसावी काय असेल सर, तर 20 असेल. मग 2 दुनी हा 2 आणि हा 1, म्हणजे बी 2 काम करतोय, ए 1 काम करतोय. मग आता पूर्ण काम किती आहे सर, तर पूर्ण काम सर 20 आहे. म्हणजे हे काम पूर्ण 20, हे काम पूर्ण आहे ना, म्हणजे पूर्ण काम 20 आहे. मग हे पूर्ण काम 20. मग आता जर हा 2 आहे ना, ह्या 2ने फक्त 3 दिवस काम केलं आहे. मग आपण कसं लिहिणार, ह्या 2ला 3ने गुणणार ना, 3 दुनी 6, बरोबर. म्हणजे आता ह्या 20 कामामध्ये यांनी जर याला काम केलं तर हा 10 दिवसात संपतोय, हा 20 दिवसात संपतोय. मग पण एनी काय केलं आहे, अनी फक्त 3 दिवस काम केलं आहे, पूर्ण काम केले नाही. मग 3 दुनी 6 करा, म्हणजे 3 दिवसात त्यांनी 6 कामं केलेत. मग 6 वजा करा, काम किती उरेल, तर 14 उरेल. 14 काम उरलेत. आत्ता आपल्याला काय म्हटलं, हा 14 काम उरलेलं काम आहे, हा 14. तर हा 14 काम बी किती दिवसात करेल, म्हणजे ब किती दिवसात करेल, तर बची कार्यक्षमता काय 1 आहे ना. मग आपण जर 14ला 1ने गुणलं, 1ने भागलं तर उत्तर किती येतं, 14 येतं ना. मग हा ब 14 दिवसात पूर्ण काम करेल.
आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता पुढे, आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडते, असा आपल्याला प्रश्न आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो, ताशी आहे ना, एका तासामध्ये ती किती जाते? तर 60 किलोमीटर जाते. तर 1200 मीटर जायला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. मग आपण काय करणार, इथं मीटरमध्ये आहे, त्या किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ज्यावेळेस आपण किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात, बरोबर. म्हणजे आपण याला 1000ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. फक्त हा 60 किलोमीटर आहे, त्याला 1000ने जर गुणलं तर आपण 3 शून्य ते देणार, म्हणजे हे झालं आता 60,000 मीटर. आता 60,000 मीटर ती 36 सेकंदात जाते. आता सर हे 36 सेकंद कुठले, तर एका तासामध्ये 36 सेकंद असतात. आता बस 1200 मीटर, आता हे 1200 मीटर आहे ना, 1200 मीटर जायला किती वेळ लागेल, की 1200 मीटर लांबी एका खांबाला किती वेळ तुला निघून जाईल आपला. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 60,000 फक्त इथे आणा. बस याला मित्रांनो फक्त कटछाट करायचं आहे आपल्याला. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4, 6 6 36, 12 सकम तर सर 72, म्हणजे 72 सेकंद लागतील मित्रांनो. कशाला, त्या खांबाला ओलांडायला. आहे ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता पुढे बघू. आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा. आता हा प्रश्न एकदम ट्रिकी आहे बघा व्यवस्थित. आता इथले तिन्ही जे प्रश्न असतील ते प्रश्न एकदम ट्रिकी प्रश्न आहेत. म्हणून म्हणतो मित्रांनो की प्रश्न फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. आता बघा, आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो मी, हा व्हिडिओ पॉज करायचा आहे, 5 मिनटं पॉज, म्हणजे 5-10 सेकंद पॉज करायचा आहे, प्रश्न वाचायचा आहे, प्रश्न तुम्ही सॉल्व करून बघायचा आहे आणि प्रश्न तुम्हाला सॉल्व होतो की नाही ते बघायचं आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजतं की तुम्हाला प्रश्न सॉल्व होतो की नाही सॉल्व झाला तर मी तुम्हाला सांगतोच आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक ॲडव्हान्स लेवलला तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि हे आपण प्रॅक्टिस प्रश्न घेतो आहे आणि हे सर्व प्रश्न कुठं ना कुठं आलेले प्रश्न आहेत, असे मनाने घेतलेले प्रॅक्टिस पेपर नाही ते. ठीक आहे. चला आता बघा, एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण किती आहे, वेगांचे प्रमाण किती आहे, तर 12 जसे 19 आहे. कोण आहे, तर कार आहे आणि रेल्वे आहे, यांचं वेगांचं प्रमाण. रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किलोमीटर तासने जास्त आहे. तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता सपोज यांचं गुणोत्तर बघा काय आहे, ही बघा कार आहे आणि ही काय आहे, तर ही रेल्वे आहे. आता यांचं गुणोत्तर किती आहे, 12 जसे 19 आहे. आणि म्हटलं आहे त्यांचा दोघांमधला डिफरन्स जो आहे, म्हणजे कारपेक्षा रेल्वेचा ताशी वेग कारपेक्षा जास्त आहे. हो सर, ही पहिले ही कार आहे ना, ही कार आहे आणि ही रेल्वे आहे. मग रेल्वे जर 19 आहे तर ती त्याच्यापेक्षा जास्तच आहे. आणि किती जास्त आहे, तर इथं दिलं आहे 35 आणि इथं फरक किती येतो आहे, तर दोघांमधला फरक काढायचा. फरक येतो सर 7चा. मग आपल्याला दिलं आहे 7 म्हणजे किती आहे, तर 35 आणि हा 5 तासात, मग हा 5 तासात किती असा प्रश्न आहे आपल्याला. इथे फक्त 7 टाका, 7 5 35, 5 5 सर हे 25. आता आपल्याला काय म्हटलं आहे, एकूण किती, म्हणजे 5 तासात किती आहे, तर मग काय करायचं, हे 25 आहे ना, 25ला फक्त 19ने गुणायचं आहे. 19 5 सर तर 95, 95शी 5 हच्च्याला 9, 19 दुनी सर 38, 38 आणि 9 सर तर 38 आणि 9 सर 47. म्हणजे आपलं उत्तर काय सर, हे 475 किलोमीटर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता मला सांगा मित्रांनो, फक्त कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आता कार किती किलोमीटर जाईल हे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. 9 आणि 10 फक्त 2 प्रश्न राहिले आता. चला आता बघा काय आहे याच्यामध्ये.
1,000 रुपये मुद्दलाचे दर साल आहे बरं का, हे दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, असा प्रश्न आहे. आता जर आपल्याला सरळ व्याज दिलं असेल तर सरळ व्याज आपण सहज काढलं असतं. आता चक्रवाढ व्याज कसं दिलं आहे, आता बघा याच्यामध्ये काही मित्र असं काढणार की पहिल्या वर्षी किती आहे सर, 1,000 आहे, याच्यावरती 10% काढणार, बरोबर. 1 2 3 हा 0 म्हणजे पहिल्यावरती आलं 100. मग हे 1,000 मध्ये हे 100 ॲड करणार. मग आलं सर 1,100. मग 1,100 वरती सर 10% काढणार. हे दुसरा वर्ष, हा पहिला वर्ष, बरोबर. मग याला सर भागणार आहे 1 2, हे 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. मग किती आलं सर, तर 110 आलं सर. मग 110 हे 1,100 मध्ये हे 110 ॲड करणार, हा 0 1 2 1. मग सर अजून, मग सर पुढे हे तिसरं वर्ष किती आहे सर, 1,210 गुणिला हे 10%, याच्यावरती 100, हा 0 कॅन्सल, म्हणजे किती आलं आहे सर, तर 121. मग हे 1,210 मध्ये हे 121 टाकणार. मग हा काय असेल, 1 3 3 आणि 1, ही पूर्ण रक्कम आहे. आपल्याला किती म्हटलं आहे, तर चक्रवाढ व्याज किती येईल. आता व्याज किती आहे, पहिले मुद्दल किती होती सर, तर मुद्दल 1,000 होती ना. मग हे 1,331 मध्ये 1,000 वजा करणार आणि मग किती येईल सर, तर 331 रुपये आलं आहे चक्रवाढ व्याज. हे असं करणार. आता मित्रांनो, हे असं काहीच तुम्हाला करायची गरज नाही. आता बघा याच्यासाठी फक्त व्यवस्थित कन्सेप्ट बघा काय करायचं आहे तुम्हाला. असं अजिबात तुम्हाला करायची नाही. आणि असं जर तुम्ही केलं तर पेपरमध्ये रिझल्टचा चान्स विचार करूच नका. कारण एवढा वेळ तुमच्याकडे पेपरमध्ये नसतोच ना. पेपरमध्ये तुमच्याकडे वेळ किती असतो, तर 36 सेकंद. मग 36 सेकंदात प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे ना. मग जर पेपर सेटर 36 सेकंदात सॉल्व्ह होण्यासारखं पेपर ट्रिक असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. चल आता बघा, आता मला सांगा काय करायचं. आता हे प्रश्न नीट, किती दर किती आहे, दर आहे सर 10%. मग काय करायचं आहे, हा दर आहे ना, दरांचा हा रेशो काढायचा आहे, बरोबर. टक्के आपण असंच लिहितो ना, हा 10% आहे समजा, आणि दर आणि टक्के एकच आहे बरं का. म्हणजे हा 10% आपण असं लिहितो. हो, याला सर फक्त कटछाट करा आता. आता सर हा 0 आणि हा 0 कॅन्सल आहे. म्हणजे काय राहिलं, 1 आज 10 राहिलं, बरोबर. म्हणजे 10 म्हणजे आपली काय असेल, ही बेस किंमत, आणि 1 म्हणजे काय असेल, त्याच्यावरती व्याज असेल. आता आपल्याला किती वर्षासाठी व्याज विचारलं, तर व्याज आपल्याला 3 वर्षासाठी विचारलं. मग आपण काय करणार, हा बेस 10 आहे ना, आणि दोघांची बेरीज करायची, बरोबर. दोघांची बेरीज किती होईल सर, तर दोघांची बेरीज होईल 11. मग आता हे 3 वर्षासाठी दिलं आहे, हे पहिल्या वर्षासाठी झालं आहे. मग हे सर दुसऱ्या वर्षासाठी, आणि हे सर तिसऱ्या वर्षासाठी. संपला विषय, यांचा गुणाकार करा. आता 10चा घन करा. 10चा घन किती सर, तर 10चा घन सर 1,000. आता 11चा घन किती आहे सर, तर 11चा घन आहे सर 1,331. किंवा तुम्ही 11ला 3 वेळेस गुणाकार करा, 1,331 तुमचं येतं. मग आत्ता आपल्याला काय विचारलं आहे, आता ही आहे आपली काय बेस, आणि ही काय आपल्याला व्याज होऊन आलेली किंमत आहे. मग आता आपण काय करणार, हा 1000 म्हणजे काय आहे, ही बेस किंमत 1000 आहे, हे 1000 ही मूळ किंमत आहे ना, आणि ही व्याज होऊन आलेली आहे. मग व्याज होऊन आलेली किती आहे, फक्त यांच्यामधला फरक काढा. आता हा 1000 होतं ना, 1000चं 1,331 झालं आहे. मग आपण काय करणार, फक्त 31 घेणार, कारण आपल्याला फक्त व्याज काढायचे आहे ना. व्याजासहित जर रक्कम काढायची असेल तर 1,331 घ्या, आणि फक्त व्याज विचारलं आहे तर फक्त व्याज घ्या, ती पूर्ण रक्कम घेऊ नका. मग आता बस इथं प्रश्नार्थ चिन्ह हा काढायचा आहे, इथे गुणाकार टाका, आणि हा 1000 इथे भागीला ठेवा. बस फक्त सर याला कटछाट करायचं. आता 1 2 3 0 कॅन्सल, 1 2 3 0 कॅन्सल, म्हणजे काय राहिलं, 331 रुपये. म्हणजे व्याज किती आलं आहे सर, मग 3 वर्षासाठी 331 रुपये. कोणता उघड आहे, हे फक्त बेस कन्सेप्ट समजून घ्या. ही कन्सेप्ट जर मित्रांनो तुम्हाला समजली तर गणित सोपं आहे, आणि एवढं करायची तुम्हाला गरज पडत नाही. याच्या कॅल्क्युलेशनमध्ये एक गणित जरी चुकलं ना तर गणित बिघडू शकतं. याच्यात फक्त हे बेस काढायचं रेशो प्रमाणामध्ये, आणि बस गणिताला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे सर ऑप्शन 331, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला तुम्हाला सॉल्व करायचं असेल, चक्रवाढ व्याजावरचा कोणताही गणित जर आला तर या प्रकारे सॉल्व होतो.
त्याच्यात काही दुमत नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. नेक्स्ट आणि आपला हा शेवटचा प्रश्न असेल आजच्यासाठी. आता बघा, आता काय म्हटलं आहे, एक वस्तू 175 रुपयास विकल्यास शेकडा 25% काय होतोय, नफा होतो. एक वस्तू काय 175 रुपयास विकल्यास शेकडा 25% नफा होतोय. जर ती वस्तू 161 रुपयास विकल्यास शेकडा किती नफा होईल असं आपल्याला विचारलं आहे. आता मला सांगा, 175ला विकल्यावरती एवढा नफा होतो, तर याच्यावरती विकल्यावर किती नफा होईल असा आपल्याला प्रश्न आहे. मग आत्ता सर, आता बघा, हा 175 आहे. 175 म्हणजे किती आहे, 125. 175 विकल्यावरती आपल्याला 25% नफा झाला, म्हणजे 100च्या वरतीच झाला ना. मग ते 125 लिहायचे आणि इथं सर 161 वरती किती नफा होईल असा आपल्याला प्रश्न आहे. संपला विषय. आता इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 175 फक्त भागीला आणा. ही ट्रिक मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या कन्सेप्टवरती गणिताचे 50% गणित, कोणत्याही प्रकारामधले 50% गणित याच्यावरती सॉल्व्ह होतात. आता बघितलं, हे 10ही प्रश्न ह्याच सूत्रावरती आपण आधारित प्रश्न सोडवला आहे. तर हे फक्त व्यवस्थित करा, याचं फक्त कन्सेप्ट समजून घ्या. आता बघा काय आहे, 25 5 125, 25 7 सर तर 175. मग 7 1 7 सर, 7 2 14, उरले किती 2 आणि 1, 7 3 सर मग तर 21. बरोबर. आता 23 आणि 5 राहिले, मग त्यांचा गुणाकार करा फक्त. हा सर 23 गुणिला हा 5, 5 3 सर तर 15, ह्याच्याला किती 1, 5 2 10, 10 1 सर 11 ना, 10 1 11. मग आता 115 म्हणजे याच्यातून 100 वजा करावं लागेल ना आपल्याला, म्हणजे 15% काय झालं आपल्याला, मग नफा झाला आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. आणि असे हे 10 गणितं होते. 10ही गणितं कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या परीक्षेत आलेले असे हे एक्झाम्पल होते, ते मी तुमच्यासमोर आणलेले आहेत. आणि त्या गणिताला कसं ट्रिकनुसार आपल्याला सॉल्व करायचं होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.